या थंडीमध्ये जीवाला तृप्त करणारं हिरव्यागार कोथिंबिरीचं आणि लिंबाचं मस्तपैकी गरम गरम सूप बनवूयात. अगं हो ग बाई, कळालं कळालं, किती बोलते ही सात्विक संध्या. अगं हल्ली काय म्हणतात ते, इंस्टाचा जमाना आहे. सगळं कसं असं झटपट एका मिनिटात व्हायला पाहिजे. कर बाई लवकर ते सूप, थंडी भरली ग बाई, मला दे ते गरम गरम सूप. हो करते. रील एका मिनिटात होऊ शकते हा, पण पदार्थ नाही एका मिनिटात बनवू शकत. नावाप्रमाणेच ही कोथिंबीर आणि ह्या कोथिंबीरीची देठं पण आपल्याला घ्यायची आहेत. आणि लिंबू, गाजर, कोबी, मक्याचे दाणे हे थोडेसे वाफवून घेतलेले आहेत. कांदा, किसलेलं आलं, लसूण, एक छोटीशी मिरची, मीठ आणि मिरी पावडर. या सगळ्या भाज्यांना छानपैकी अशा मस्त बारीक बारीक चिरून घ्यायच्या. बघ, बरं झालं की नाही माझ्याकडून शिकून घेतलं सगळं. आता आलं की नाही उपयोगाला. हो, हे अगदी बरोबर आहे. कधीही कुठेही शिकलेलं कधीच वाया जात नाही. आणि हो, थोडंसं आपल्याला तेल लागणार आहे. तेल घालते, लसूण, मिरची, किसलेलं आलं, कोथिंबिरीच्या या दांड्या भरपूर घालायच्या. कांदा, कोबी आणि गाजर, मीठ, मिरी पावडर, गरम पाणी, कोथिंबीर. आता याला छान उकळी आलेली आहे. भाज्या पण शिजलेल्या आहेत. आता गॅस बंद करायचा आणि मग त्याच्यामध्ये हे लिंबू पिळायचं. याच्यामध्ये ना कॉर्नफ्लॉवर घातलेला नाहीये आणि त्याची गरजही नाहीये. हे सूप असंच खूप छान लागतं. चला, हे झालं आपलं सिलांट्रो लेमन सूप तयार. तुम्ही हे असं सूप कधी बनवलंय का? आणि बनवलं असेल तर तुमची पण हीच पद्धत आहे का काही आणि वेगळ्या पद्धतीने तुम्ही बनवता? तुम्ही जर वेगळ्या पद्धतीने किंवा ॲडिशनल अजून काही टाकत असाल ह्या सूपमध्ये तर मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.